नमस्कार, मी मानसी. माझ्या किचन कलाकारी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विचार करा, बाहेर पाऊस पडतोय आणि संध्याकाळची वेळ आहे आणि समोर चमचमीत गरमागरम अमूल बटरने रसरसलेली पावभाजी असेल तर नक्कीच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल ना. पण हॉटेलसारखी परफेक्ट लाल चटकदार रंग आणि तीच चव घरी का येत नाही? आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे, ज्याने तुमची पावभाजी बाजारापेक्षाही भारी बनेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ती ट्रिक मी व्हिडिओच्या मध्येच सांगणार आहे. इथे मी फ्लॉवरचे तुकडे, बिटाचे तुकडे, गाजराचे तुकडे, टोमॅटो, शिमला मिरची आणि मटार अशा भाज्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 मीडियम साईजचे बटाटे. इथे मी कुकरचे 2 डबे घेतलेले आहेत. कुकरच्या खालच्या डब्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत. बटाट्याला मध्ये कट द्यायचा आहे आणि बटाटे यात घालायचे आहेत. आणि कुकरच्या वरच्या डब्यामध्ये हे आपण जेवढ्या पण कट केलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्यात घालून घ्यायच्या आहेत. कुकरच्या तळाशी आपल्याला जाळी ठेवायची आहे आणि थोडं पाणी घालून कुकरचे हे डबे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. दोन्हीही डब्यांमध्ये भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं आहे. भाज्यांमध्ये जर पाणी जास्त घातलं तर नंतर स्मॅश करायला थोडा त्रास होतो. खाली बटाट्याचा डबा आणि वरती भाज्यांचा डबा अशा प्रकारे हा कुकर आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे माझ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता बटाटे किती व्यवस्थितपणे स्मॅश होत आहेत. सगळ्या भाज्याही मी इथे व्यवस्थितपणे स्मॅश करून घेत आहे. आता पावभाजी बनवण्याचं प्रिपरेशन तर आपलं सगळं झालेलं आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये मी 2 पळी तेल घेत आहे आणि 1 चमचा बटर घेत आहे. बटर वितळलं की यात घालायचं आहे पाव चमचा जिरे. नंतर यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी झाला की यात आपण 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे. नंतर यात हळद, घरचं लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळे जिन्नस कांद्याबरोबर व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे आहेत. मसाले करपू नयेत यासाठी मी यात पाणी घालत आहे. हे पाणी भाज्या शिजवलेलंच पाणी आहे. हे मी थोडंसं साईडला काढून ठेवलं होतं. आता मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण यात भाज्या घालणार आहोत. मसाला आणि स्मॅश केलेल्या भाज्या सगळ्या एकजीव करून घ्यायच्या आहेत. नंतर यात बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून घ्यायची आहे. बारीक चिरलेल्या ढोबळी मिरचीचा क्रंच पावभाजीमध्ये खूप सुंदर लागतो. भाजीच्या कन्सिस्टन्सीसाठी यात आपण आता थोडंसं पाणी घालणार आहोत. सगळं एकजीव करून घेऊयात. नंतर यात थोडंसं बटर घालून परत एकदा ह्याला एक उकळी काढून घेऊयात. जोपर्यंत इथे भाजी शिजते तोपर्यंत आपण पाव गरम करून घेऊया. पावाला मध्ये कट देऊन ह्याला थोडंसं बटर लावून आपण हे तव्यावरती शेकून घेऊया. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून पावभाजीचा कलर हॉटेलसारखा कसा येतो. तर त्याचं कारण आहे बीट. हो, बीटामुळेच या पावभाजीला कलर अगदी हॉटेलसारखा येतो. त्यामुळे कोणताच आर्टिफिशियल कलर वापरायची काहीच गरज नसते. आणि थोडासा कलर येण्यासाठी मी यामध्ये काश्मीरी मिरची पावडरही वापरलेली आहे. त्यामुळे आपल्या भाजीला एकदम छान असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे पाव भाजून घ्यायचे आहेत. इथे आपल्या भाजीलाही छान उकळी आलेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तर एकदा ही चमचमीत पावभाजी एकदा नक्की घरी ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.